राणू माते की जय. जय राणू माते. माझे सुभद्रावर माय आम्ही या सगळ्या लोकांचं जेवण बनवता हो. आमची नामूबाई गप्प बसली म्हणून आम्हाला धावला गायला. तर चला मित्रांनो, आज आम्ही निघालो राणूबाईच्या मंदिरात. तुम्हाला मागाशीच मी सांगितलंय. चला, मी गाडीमध्ये बसते. माझ्यासोबत स्वरूप आहे, हर्षू आहे आणि आम्ही चौघ जण. चला. आपण जाऊन डोंगरावर चढायचं का हर्ष? डोंगरावर चढायचं ना. देवीचं दर्शन घेऊ आणि डोंगरावर चढू. स्वरूप, तू चढशील का डोंगरावर? चल, मम्मीला पण चढवू. ते एअरपोर्ट आल्यामुळे रस्ते जास्त, ब्रिज जास्त आणि गाड्या कमी अशी परिस्थिती झाली. शेजारीच एअरपोर्ट आहे. माझ्या डाव्या हाताला बघाल तर तुम्हाला एअरपोर्ट सर्व दिसेल. इथून 5 मिनिटाच्या अंतरावर एअरपोर्ट आहे. ते बघा, विमानं पण दिसत आहेत आपल्याला. दाखव रे विमानं, बघ दिसत आहेत का? तर आपण आलो आहोत मंदिराजवळ. समोर आपल्याला डोंगर दिसते. त्या डोंगरामध्ये पांडवांची गुहा पण दिसते. अर्जुन, भीम हे सर्व इथे आलेले असं सांगतात जुने लोक. इकडेच आहे ना रस्ता. आता आपण मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत. बघा, मंदिराचा कलश पण दिसला. गाडी इथंच ना. हे आहे आई राणू माता गावदेवी मंदिर दापोली प्रवेशद्वार. चला मंदिरात जाऊ. 1 2 3 4 5 6 आणि 7 पायऱ्यांचं मंदिर आहे. राणू माते की जय. जय राणू माते. हे आहे दापोली गावची राणू माता. तिथे आता आपण आलो आहोत. थोडीशी छोटीशी पार्टी करणार आहोत. लहान लहान मुलं आहेत. हे साडोजी आहेत सोबत. आता आमची जेवणाची तयारी चालू झाली. चिकन, मच्छी म्हणजे काय बनवतात काय माहिती नाही, पण आज आम्ही मस्त दबाकी जेवणार आहोत. एन्जॉय करणार आहोत. एकदम चांगला परिसर आहे. एकदम मंदिराचा परिसर एकदम स्वच्छ, सुंदर, डोंगराच्या सानिध्यात मस्त. बघा किती मस्त आहे बघा. हर्षो, कसं वाटतं तुला इथे येऊन? मस्त वाटतंय ना. हो झाडोजी. हे बघा, ही आमची छोटीशी दुरू. बघा दुरू रडते. काय झालं बघा, दुरू कशी रडते ती. झाडोजी, कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन?
मस्त एकदम. काय मंदिरात दर्शन वगैरे झाला का? हो झाला आता. डोंगर दिसला तुम्हाला? हो हो मग तिथं पांडवांची गुहा वगैरे दिसली का? ते हो, गुहेमध्ये जायचं आपल्याला आता. जाऊया ना. प्राचीन काळातील पांडव पांडव तर तुम्हाला माहितीच असतील. अर्जुन, पांडव, भीम हे सर्व ह्या डोंगरावर येऊन गेले. चला आता जेवणाची तयारी चालू झाली. आमच्या मोठ्या मामीचा कांदा कापतात, बघू जरा कांदा. मामीचा कसं वाटतं तुम्हाला मंदिरात येऊन? खूप छान ना. कांदे व्यवस्थित आहेत ना काले काले टाकायला? हे बघा हे आमची मेवणी बाई काय करते. हाय 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 हाय. ही बायको मुंडी लपवून ठेवली. हे बघा. हे आमचं स्वीट कपल. काय काय करतील पत्ता नाही लागत. फक्त असं चिकन कांदा मसाला घेऊन आला. दारू बिरू काय आणायचे आम्हाला पिवायला ते आण. इथं काय झालं, इथं मेवना बघा आमचा काय करतोय. अरे कालजी बनवल्या कुत्र्याची आहे का कोंबडीची आहे? कोंबडीची आहे ना. लिव्हर पेटा. भावाची रेसिपी कुठे शिकलात तुम्ही? याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्ही? लसूण, हळद, मसाला, गरम मसाला. वा. तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे रानूमाता मंदिर दापोली पारगाव. हे आता नवीन पुष्पक नोड झालेला बघा एअरपोर्टच्या बाजूला. तर हे मंदिरच्या शेजारी भरपूर मोठे डोंगर आहेत. या डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. प्राचीन काळातील मंदिर आहे. जवळजवळ माझे सासरे त्यांना सुद्धा माहिती नाही, त्याच्या अगोदर पासून हे मंदिर आहे. तर आता इथे पुष्पक नोड आल्यामुळे थोडंफार सुधारणा झाली. पण जी डोंगरावर जी मजा आहे, डोंगरांवर जी मजा आहे ती आपल्याला डोंगरांवर चढून मिळते. पण आपला हे सध्या गरमीचे दिवस चालू असल्यामुळे डोंगरांवर कोण जात नाही. आता थोडा पाऊस चालू झाला की इथे रानमेवासाठी इथले आदिवासी लोक रानमेवा आणण्यासाठी सतत ये जा करत असतात. इथं ते बघा, हे बघा या मंदिराच्या शेजारी तुम्हाला लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड सुद्धा आहे. तिथं लहान मुलं येतात, त्यांची मोठी माणसं त्यांचं जेवण बनवतात किंवा काही त्यांची कामं असतात तर लहान मुलं मस्त इथे त्यांच्या परीने एन्जॉय करत असतात. हे बघा इथे तुमच्या लहान मुलांसाठी पण एक चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे ग्रामपंचायत दापोली यांनी. त्याच्यात समोर एक पिंपळाचं मोठं असं झाड आहे. असं म्हणलं जातं की 100 वर्षापूर्वीचं झाड आहे. मोठं झाड आहे. झाडाची कांदा व्यवस्थित झाला पाहिजे. हा वा वा वा. हो शिवताई काय करते? कांदा मारताय का? आता तर साडूची कांदा मारत होत. आम्ही दोघा जोड्याने कांदा मारतो. अच्छा नक्की जोड्यानं मारता? कांदा मारता का साडूजीला मारता? हो साडूजी काय कांदा मारतात का तुम्हाला मारता सर? दिवसा एवढी हवा असते ना की तुम्हाला कसली गरमीची काय त्रास होणार नाही. बघा हे तुम्हाला दिसत असेल, तुम्ही पाहू शकता किती हवा आहे. बघा इथे मंदिराला बांधलेले तोरण कसे हलतायत. ही आमची मामी. हाय नमस्कार फ्रेंड. आज आमची फॅमिली पार्टी आहे. इथे आता हलवा मच्छी फ्राय होत आहे आणि तिथे चिकन आहे, तिथे भात आहे एकीकडे आणि एकीकडे मच्छी कढी बनवणार आहोत. माझे सुभद्रावर माय आम्ही या सगळ्या लोकांचं जेवण बनवता हो.
आमची नामूबाई गप्प बसली म्हणून आम्हाला धावला गायला लागतोय व काय करायचं आता म्हातारपणाचे म्हातारी बसतात बाजूला आणि जवान लोकांना सगळं करावं लागतंय व जय हिंद जय महाराष्ट्र. अरे घोर अपमान झाला, घोर अपमान. सासवासनी जेवायला बोलवला, सासवच पहिले जेवायला बसल्या. तर